ॲट अ पॉईंट इन अ स्ट्रेन मटेरियल देर इज अ टेन्साईल स्ट्रेस 80 न्यूटन पर mm स्क्वेअर ऑन होरिझॉन्टल प्लेन. कुठल्या प्लेनवरती? हे बघा, हा असा बॉक्स आहे आपला, हा ठीक आहे, हा पॉईंट आहे. तो ॲट अ पॉईंट स्ट्रेन मटेरियल देर इज अ टेन्साईल स्ट्रेस 80 न्यूटन पर mm स्क्वेअर ऑन होरिझॉन्टल प्लेन. होरिझॉन्टल प्लेन म्हणजे कुठला? हा होरिझॉन्टल प्लेन आहे. याच्यावरती 80 बघा, 80 न्यूटन पर mm चा स्क्वेअर खाली पण लागेल, पण तो टेन्साईल आहे का? बघा टेन्साईल आहे ना, टेन्साईल म्हणजे आपण बरोबर काढलं 80 न्यूटन पर mm चा स्क्वेअर. पुढे काय बरं का? आता बघा पुढे म्हणतोय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस 40 न्यूटन पर mm स्क्वेअर कॉम्प्रेसिव्ह बरं का ऑन व्हर्टिकल प्लेन. म्हणजे असे बघा, म्हणजे बघा व्हर्टिकल प्लेन, हा बघा असं 40 न्यूटन पर mm चा स्क्वेअर कॉम्प्रेस करतोय. 40 न्यूटन पर mm चा स्क्वेअर. इथपर्यंत डाऊट आहे कोणाला? चलो पुढे जाऊ. पुढे गेलो मी आता. पुढे मला काय म्हणतोय? देअर इज ऑल्सो शिअर स्ट्रेस 48 न्यूटन पर mm स्क्वेअर ऑन दिस प्लेन. तो आता अँटी क्लॉकवाईज आहे का क्लॉकवाईज म्हटलेलं नाही आहे. मी नेहमी कसं मानून चालतो? अँटी क्लॉकवाईज म्हणजे बघा वरती, असा वरती, हा खाली. किती बाळांनो? हा आहे 48 48 48 असा इकडून जाणार 48, हा इकडून असं जाणार 48. आलं का लक्षात? चलो, तो शिअर स्ट्रेस पण दिला आहे आणि कशी मानतोय आपण? अँटी क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह. मग मला सांगा एवढी डायग्राम. आणि पुढे काय म्हणतात माहिती आहे का? पुढे म्हणतात डिटरमाइन प्लेन ऑफ मॅक्सिमम शिअर स्ट्रेस ॲट अ पॉईंट. तो मॅक्सिमम शिअर स्ट्रेस एका कुठल्या तरी प्लेनवर लागेल, तो प्लेन कुठे येतो शोधा. आणि पुढे काय म्हणलेलं आहे? डिटरमाइन द रिझल्टंट स्ट्रेस ऑन द प्लेन ऑफ मॅक्सिमम शिअर स्ट्रेस. ज्या प्लेनवरती मॅक्सिमम शिअर स्ट्रेस लागतोय त्याच्यावरती रिझल्टंट पण काढायला लावलेला आहे. तो ते पण काढायचं आहे. बरं बघू. तो पहिला प्रश्न काय म्हणताय? डिटरमाइन द प्लेन ऑफ मॅक्सिमम शिअर स्ट्रेस. तुम्हाला मॅक्सिमम शिअर स्ट्रेसचा काढायचा आहे आणि रिझल्टंट स्ट्रेस पण फाइंड आउट करायची आहे. आता मॅक्सिमम शिअर स्ट्रेस जेव्हा तुम्ही काढणार या केसमध्ये, तर तुम्हाला पहिले काय शोधावं लागेल माहिती आहे का? पहिले काढावं लागेल तुम्हाला प्रिन्सिपल स्ट्रेस. काय काढावं लागेल? प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणजे सिग्मा 1 आणि 2. सिग्मा 1 आणि 2 काढा बरं का. चला, यांनी मला नॉर्मल टँजिशियल काढायला लावला, त्याचा मला नॉर्मल टँजिशियल बी मी फाइंड आउट करून घेणार. अँगल दिलाय का नाही दिलाय, कुठल्या अँगलवर काढायचा दिलाय का नाही. मग आपण काय करणार माहिती आहे का? तो अँगल अगोदर शोधणार की तो अँगल कुठला आहे आणि त्याच्यानुसार मग आपण रिझल्टंट काढणार. तर पहिले आपण एक काम करू, प्रिन्सिपल स्ट्रेस काढून घेऊ. बघा, तो सिग्मा 1 काढून घेतो मी, कारण मला अँगल दिलाय का इथं नाही. माझ्याकडे एकच उपाय. आता पहिले मी काय काढणार? मी काढणार प्रिन्सिपल स्ट्रेस सिग्मा 1. काय फॉर्म्युला सांगा? सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2 प्लस अंडर रूटमध्ये सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 त्याचा स्क्वेअर प्लस टाऊचा स्क्वेअर. हे सांगा बाळा, सिग्मा प्लसवर मायनस करून टाका म्हणजे हा 1 आणि 2 भेटून जाईल. 1/2. सांगा बरं काय? सिग्मा 1 / सिग्मा 2 इज इक्वल टू सिग्मा एक्स किती दिला आहे? सिग्मा एक्स किती दिला आहे तुम्हाला? बघा -40. इथं लिहून घ्या. सिग्मा एक्स बरोबर -40, सिग्मा वाय बरोबर 80 न्यूटन पर mm चा स्क्वेअर. मग सांगा -40 प्लस 80 डिवाइड बाय 2 प्लस, एकदा प्लस करा एकदा मायनस करा. हे प्लस करा, तुम्ही कोणी प्लस करा तर एकाने मायनस करा, असं करा. सिग्मा एक्स किती बाळांनो? -40 मायनस सिग्मा वाय किती आहे? 80 डिवाइड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. टाऊ एक्स वाय किती आहे? टाऊ एक्स वाय 48 म्हणजे 48चा वर्ग. आता बघू कोण कसा वर्ग काढतं की. एकदा प्लस करा एकाने मायनस करा, असं करा आणि जसं दिसतंय तसं टाका. चला, तो आपण जेव्हा प्लस करणार तर सिग्मा 1 येणार आपल्याला, मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस भेटणार. सिग्मा 1 किती आहे? 96.837 MPa. हा झाला आपला सिग्मा 1. हा झाला सिग्मा 1. ओके. आता आपल्याला काढायचं बाळांनो सिग्मा 2. सिग्मा 2 काय करणार? हे मायनस करून काढायचं. सांगा बरं किती येत आहे? तिथेच मायनस करून टाका. इथे मायनस. हा केलं मायनस. किती आन्सर येत आहे? ते येते -50. व्यवस्थित बघा, काहीतरी गड मायनसमध्ये थांबा काय नाही बरोबर. -56.837 MPa. हा झाला आपला सिग्मा 2. हा काय झाला? सिग्मा 2. तो सिग्मा 1 आला, सिग्मा 2 आला. ओके. आता मला काय करायचं बाळा? मग सिग्मा 1 आणि सिग्मा 2 जर का आला, सिग्मा 1 आणि सिग्मा 2 जर का आला, तर आता आपल्याला काय करावं लागणार? आपल्याला काय शोधायला लावलं आहे? क्वेश्चन पेपर कुठे आहे बघा. आपल्याला म्हणताय की प्लेन ऑफ मॅक्सिमम, डिटरमाइन द प्लेन ऑफ मॅक्सिमम शिअर स्ट्रेस ॲट दॅट पॉईंट. मॅक्सिमम तो प्लेन काढायचा आहे. बरं मग बघू आपण. तो आपल्याकडे आता एक्सप्रेशन काय असणार बघा. तुम्ही प्रिन्सिपल स्ट्रेस काढला ना, लोकेशन ऑफ प्रिन्सिपल प्लेन काढू आपण आता. लोकेशन ऑफ प्रिन्सिपल प्लेन कसं काढतात? लोकेशन ऑफ प्रिन्सिपल प्लेन tan 2 θ बराबर 2 टाऊ डिवाइड बाय सिग्मा एक्स मायनस सिग्मा. काढा बाळांनो, शिफ्ट सॉल्व्ह इक्वल करून करा.
याचा अर्थ असं करायचं थिटा तिथे आहे ना बरं करा तुम्ही डायरेक्ट हे करा 2 अल्फा एक्स टाका शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करून करा. सो 2 tan 2 थिटा इज इक्वल टू 2 हे बाळांनो टाऊ किती आहे रे 48 ओके तो 48 हे सिग्मा एक्स किती आहे रे -40 मायनस सिग्मा वाय किती आहे 80 -80 म्हणजे टाका बरं किती आन्सर येतं tan 2 थिटा बघा बरं किती आहे थिटाची व्हॅल्यू जरा का आपण समजा शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करून काढली तर येईल -19.32 म्हणजे 33 -19.33 डिग्री हा झाला आपला थिटा. हा काय झाला आपला थिटा. हा थिटा झाला. तो प्रिन्सिपल प्लेन तर 2 असतात. हा जर का समजा -19.33 असेल बाळांनो तर याच्यामध्ये +90 ॲड करा आणि थिटा 2 काढा. हा थिटा 1 आहे ना हा थिटा 1 आहे थिटा 2 काढा. हा काय असणार प्लेन ऑफ प्रिन्सिपल प्लेनचा अँगल आहे हा. मग किती सांगा प्लस किती -19.33 + 90 -19.33 + 90 इज इक्वल टू किती आले 70.67 डिग्री 70.67 डिग्री. तो आपल्याकडे आता प्रिन्सिपल प्लेनचा अँगल आला आहे थिटा 1 बराबर किती आला आहे पहिला -19.33 हां 33 डिग्री आणि थिटा 2 काय आला बरं थिटा 2 बराबर थिटा 1 + 90 म्हणजे 70.67 डिग्री. इथपर्यंत आपण आलो आता आपण काय करणार आहे मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस काढणार. काय काढणार मॅक्सिमम शिअर स्ट्रेस. तर मॅक्सिमम शिअर स्ट्रेस म्हणजे टाऊ मॅक्सचा फॉर्म्युला काय असतो σ1 - σ2/2 सांगा. σ1 किती आणलाय तुम्ही σ1 किती आहे 90.837 करा बरं का 90.837 मायनस बरं आहे ना 837 हां मायनस ऑफ ब्रॅकेटमध्ये मायनस आहे मायनस काय -56.837 मायनस प्लस होऊन जाईल बरं का ते प्लस करा डायरेक्ट /2 सांगा बरं टाऊ मॅक्स किती आला 93.96 कुठलं 56.837 प्लस कर ना 90.837 प्लस 56 किती 96 आहे का तो हा 96 कर बाळा 96 तरी असं होऊन जातं इथं 96 आहे बघ इथे हां किती आन्सर आहे ते प्रत्येकाने चेक करा किती चेक करा बरं का 76.837 तो हे काय आला MPA मध्ये हा झाला आपला टाऊ मॅक्स. हा काय झाला टाऊ मॅक्स. आता आपल्याला काय करायचं बाळांनो लक्ष द्या टाऊ मॅक्स आला का हा जो टाऊ मॅक्स आहे याचं लोकेशन शोधायचं आहे की हा टाऊ मॅक्स कुठे तुम्हाला टाऊ मॅक्स काढायला लावलेलं नव्हता याचं लोकेशन काढायला लावलं होतं तुम्ही डायरेक्ट लोकेशन काढलं असतं ना इथून बघा तरी तर काम झालं असतं. आता मला काढायचं लोकेशन ऑफ टाऊ मॅक्स हे लोकेशन ऑफ टाऊ मॅक्स कसं काढणार बघा तो तुम्हाला काढायचं लोकेशन ऑफ टाऊ मॅक्स काय आहे तो आहे थिटा इज इक्वल टू प्रिन्सिपल स्ट्रेसचा थिटा P + 45 म्हणजे मी काय म्हणतोय हे बघा तुम्हाला जर का समजा थिटा काढायचा आहे ना मॅक्सिमम शिअर स्ट्रेसचा तो कसा काढणार थिटा P किती आला रे पहिला -19.33 मग आपण काय करणार -19.33 + 45 करा 25.67 हा झाला आपला तो अँगल बरोबर का. अजून दुसरा अँगल काय येईल हा तर पहिला झाला ना दुसरा काय येईल बाळांनो थिटा 2 दुसरा काय बघा हा दुसरा किती आहे 70.67 आहे ना तो 70.25 कुठला हे 25 आहे का 25.67. आता दुसरा अँगल किती आहे बघा ना दुसरा किती आहे 70.67 + 45 करा 115.67 याचा अर्थ असा आहे बाळांनो की हे 2 अँगल आहेत बघा प्रिन्सिपल प्लेनला 45 वरती मॅक्सिमम शिअर स्ट्रेस राहतो. म्हणजे मी काय म्हणतोय जिथे प्रिन्सिपल प्लेन आहे त्याच्या 45 डिग्री जर तुम्ही गेले तर तुम्हाला असा प्लेन सापडेल जिथं शिअर स्ट्रेस मॅक्सिमम आहे नॉर्मल स्ट्रेस 0 आहे. नॉर्मल स्ट्रेस काय 0 हे कळालं का. एका पॉईंटमधून असंख्य प्लेन जातात पण 2 प्लेन असे ज्याच्यावर फक्त नॉर्मल स्ट्रेस असते आणि 2 प्लेन असे आहेत ज्याच्यावर फक्त शिअर स्ट्रेस आहे नॉर्मल स्ट्रेस नाही आहे. मग आता हा प्रिन्सिपल प्लेन आणि तो मॅक्सिमम शिअर स्ट्रेसवाला प्लेन यांच्यामधला अँगल 45 राहतो. नाही समजलं का
प्रिन्सिपल प्लेन आणि मॅक्सिमम शिअर स्ट्रेसवाला प्लेन यांच्यामधला अँगल किती राहतो 45. मग मी हे अँगल शोधून टाकले ना 25.67 115.67. ते अँगल आपल्याकडे आले. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण बघा मॅक्सिमम शिअर स्ट्रेस काढला आहे 76.837. आता त्यांनी मला काय विचारलेलं आहे, मला विचारले रिझल्टंट स्ट्रेस काढा. काय काढा? रिझल्ट. तर मला रिझल्टंट स्ट्रेस जर काढायचा असेल बाळांनो, तर मला काय करायला पाहिजे, हा टाऊ मॅक्स मी काढलेला आहे, मला सिग्मा मॅक्स पण काढावा लागेल. आणि सिग्मा मॅक्स मी कसा काढणार, टाऊ एक्स प्लस टाऊ वाय डिवाइड बाय 2. सांगा बरं का टाऊ एक्स किती आपल्याकडे, हे बघा -40 आणि हा काय +80. तो -40 + 80 डिवाइड बाय 2 किती आन्सर येईल सांगा. उत्तर किती आहे 20. मग हा 20 आला, सिग्मा मॅक्स आला 20 आणि टाऊ मॅक्स किती आला आपल्याकडे, हा 76.837 आला. मग आपण आता काय करूया, रिझल्टंट काढूया. रिझल्टंट इज इक्वल टू अंडररूटमध्ये सिग्मा मॅक्सचा स्क्वेअर प्लस टाऊ मॅक्सचा स्क्वेअर. मग सांगा बरं का किती येईल आता, सिग्मा मॅक्स म्हणजे 20चा स्क्वेअर आणि टाऊ मॅक्स किती काढला आपण 76.837. 76.837चा स्क्वेअर. मग मला सांगा हा रिझल्टंट किती आला. 76.837चा स्क्वेअर. तुम्ही पोलमध्ये टाकलं असतं तरी चाललं असतं, डायरेक्ट काढलं असतं तरी चालेल. किती आलं 79.39.7 MPa. अशा पद्धतीने आपलं उदाहरण सॉल्व्ह झालेलं आहे.